नमस्कार मित्रांनो, मी आहे संजय नलोरे आणि आपण पाहत आहात सेमी एक्सप्रेस। मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीतील क्लासिफिकेशन ऑफ प्लांट याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला तर सुरू करूया क्लासिफिकेशन ऑफ प्लांट। मित्रांनो, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट याच्याबद्दल माहिती घेण्यापूर्वी आता आपण थोडीशी उजळणी करू की इयत्ता 8वी मध्ये आपण सजीवांचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स याबद्दल थोडीशी माहिती घेतलेली आहे। तर ती काय आहे? ऑल लिव्हिंग थिंग्स आर क्लासिफाइड इनटू 5 मेन ग्रुप्स अँड द ग्रुप्स आर कॉल्ड ॲज किंगडम। म्हणजे सगळ्या सजीवांची विभागणी एक 5 गटामध्ये केलेली आहे आणि त्या प्रत्येक गटाला किंगडम असं नाव दिलेलं आहे। ठीक आहे, तर बघा, पहिला किंगडम आहे मोनेरा। पहिला किंगडम मोनेरा की ज्यामध्ये सूक्ष्म जीव वगैरे असतात, विशेषतः विषाणू आणि जीवाणू। दुसरा किंगडम आहे प्रोटिस्टा, त्यामध्ये अधिजीव असतात। तिसरा किंगडम आहे फंगी किंवा फंगस, ज्याला बुरशी म्हणतो, तो तिसरा आहे। आणि फोर्थ किंगडम आहे तो प्लांटी की ज्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। आणि फिफ्थ माहिती असावं आपल्याला की 5वा जो किंगडम आहे फिफ्थ, तो आहे ॲनिमेलिया। आता ही जी 5 किंगडम सिस्टीम आहे ती कुणी सुरू केली? तर याचे निर्माते आहेत रॉबर्ट विटॅकर। 1959 मध्ये या रॉबर्ट विटॅकरने ही सिस्टीम मांडली आणि या सिस्टीमला म्हणतात 5 किंगडम मेथड ऑफ क्लासिफिकेशन। तर याच्यामध्ये आपण ही मेथड थोडक्यात थोडीशी आपण रिवाइज करू की हा सजीवांचं वर्गीकरण कशा पद्धतीनं कशाच्या आधारे केलेलं आहे। तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव। सजीव म्हणजे जे पेशींपासून बनलेले आहे, ज्यांची वाढ होते, हालचाल करतात वगैरे, सगळं आपण शिकलेलो आहोत। त्यामुळे क्लासिफिकेशनचा विचार करताना सुद्धा सेल म्हणजे पेशीपासून सुरुवात करायला पाहिजे। तर सेल म्हटलं की आपल्याला आठवते एक अशी चौकोनी किंवा गोल आकाराची पेशी आणि त्याच्यामध्ये असतो न्यूक्लियस। इथूनच क्लासिफिकेशनची सुरुवात केलेली आहे। इफ न्यूक्लियस इज प्रेझेंट और न्यूक्लियस इज ॲब्सेंट, म्हणजे प्रेझेंट असेल तर काय, नसेल तर काय। नसेल तर त्याला प्रोकॅरियोटिक म्हणतात। कॅरियोट मीन्स न्यूक्लियस, प्रो म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात अविकसित असा, आधी की ज्याचा फारसा आपण आदी मानव म्हणतो ना, अविकसित मानव, तसा हा जो न्यूक्लियस आहे तो अविकसित असतो, स्पष्ट दिसत नाही। ते सगळे प्रोकॅरियोटमध्ये येतात। त्या प्रोकॅरियोटमध्येच मग एक किंगडम आहे मोनेरा की ज्यामध्ये न्यूक्लियस असा निश्चित स्पष्ट डिस्टिंक्ट दिसत नाही। त्या गटामध्ये काही व्हायरस येतात, काही बॅक्टेरिया येतात। दुसरा जो आहे यूकॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस इज सेपरेट डिस्टिंक्ट, एकदम सेपरेट आपल्याला न्यूक्लियस दिसतो। आता मग त्यामध्ये पुन्हा 2 गट पडले। इफ लिव्हिंग थिंग और लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज युनिसेल्युलर एक पेशीय और मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय। युनिसेल्युलर असेल तर त्याचा एक गट पडलेला आहे प्रोटिस्टा, म्हणजे न्यूक्लियस सेपरेट आहे पण ॲनिमल युनिसेल्युलर, संपूर्ण शरीर एकाच पेशीपासून बनलेलं आहे, तर त्याला प्रोटिस्टा म्हणजे आदिजीव असं म्हणतो आपण। अमिबा वगैरे सगळे प्रोटिस्टामध्ये। ठीक आहे, त्यानंतर मल्टीसेल्युलर मध्ये परत 2 गट पडलेले आहेत। इफ सेल वॉल इज प्रेझेंट और सेल वॉल इज ॲब्सेंट। सेल वॉल म्हणजे पेशीच्या भोवती जे कडक असं आवरण, पेशी भित्तिका सेल्युलोज पासून बनलेलं असतं, ते आहे की नाही। असेल तर पुन्हा त्याचे 2 गट पडलेत बघा, फंगस आणि प्लांटी। फंगस कशाच्या आधारे पडले? तर त्यामध्ये जर क्लोरोफिल नसेल, म्हणजे जर त्यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नसेल, बरोबर, म्हणजे ॲटोट्रॉफिक नसतील, तर ते फंगस म्हणजे बुरशी वगैरे ते हिरवे नसतात आणि स्वतःचं अन्न त्यांना स्वतः तयार करता येत नाही। आणि जर सेलवॉल आहे आणि क्लोरोप्लास्ट किंवा क्लोरोफिल सुद्धा आहे, हरित लवक, तर त्याला आपण प्लांट्स म्हणतो। प्लांटी हे सगळ्या वनस्पती प्लांटी गटात येतात। आणि पलीकडचा जो भाग आहे विदाउट सेल वॉल की ज्याला सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका नाही, अशामध्ये ॲनिमल्स येतात सगळे, आणि तो गट आहे ॲनिमेलिया।
तर अशा पद्धतीनं सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आज आपण प्लॅन्टी या किंगडमचा अभ्यास करणार आहोत. किंगडम प्लॅन्टी. तर किंगडम प्लॅन्टी बद्दल बोलायचं, प्लांट्स कशाला म्हणतात? प्लांट्सची आपल्याला व्याख्या पाहिजे, डेफिनेशन पाहिजे. काय असू शकते व्याख्या बघा. द ग्रुप ऑफ ॲटोट्रॉफिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ॲटोट्रॉफिक स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारा असा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे, गट आहे, हॅव्हिंग युकॅरियोटिक सेल्स. आता या ज्या सेल्स आहेत त्या युकॅरियोटिक म्हणजे खरे न्यूक्लियस असणारे. युकॅरियोटिक मीन्स ट्रू न्यूक्लियस विथ सेल वॉल. आणि त्या सेलमध्ये काय असायला पाहिजे? वॉल असायला पाहिजे, पेशी भित्तिक असायला पाहिजे. दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज प्लांट्स. आणि ह्या सगळ्यांना प्लॅन्टी या किंगडम मध्ये ठेवलेलं आहे. आता बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, आणखीन यात कशा कशाचा आधार घेतलेला आहे क्लासिफिकेशनसाठी. तर बघा, प्रेझेंट ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. काही ऑर्गन्स म्हणजे अवयव आहेत की नाहीत आता आपण बघितलं. तसंच द प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज. या प्लांट्सचं क्लासिफिकेशन करताना ह्या गोष्टींचा वापर केलेला आहे. द प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. काही ऑर्गन्स अवयव वनस्पतीतले आहेत की नाही. द प्रेझेन्स ऑफ or absence, the presence or absence of conducting tissues. कंडक्टिंग म्हणजे वहन करून नेण्यासाठी जे अन्नद्रव्य, पाणी वनस्पती वाहून नेतात. झायलेम आणि फ्लोएम असे दोन प्रकारच्या टिश्यूज आहेत. पाणी नेण्यासाठी झायलेम असतं आणि अन्न नेण्यासाठी फ्लोएम. तर ते आहे की नाही यावर त्यांनी हे क्लासिफिकेशन आधारित केलेलं आहे. आता इथं बघा, आपल्याला इथं वरच्या बाजूला झायलेम त्या झाडाच्या याच्यात दिसत आहे पाठीमागं. डू द प्लांट्स बिअर सीड्स. म्हणजे त्यांना बी येतात का? येत असतील तर एका गटात, येत नसतील तर दुसऱ्या गटात. पुढे बघा, इथं आपल्याला फळ दिसतं आणि त्याच्यामध्ये एक बी दिसतो, चिकूचं फळ आहे. Whether the seeds are enclosed in the fruits or not. म्हणजे बी आहेत की नाहीत हे ठीक आहे, पण ते बी एका फळामध्ये झाकलेले आहेत की उघडीच आहेत यावर सुद्धा क्लासिफिकेशन आधारित आहे. द नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स इन द सीड्स. ठीक आहे, बी आहे, फळामध्ये झाकलेला आहे, मग तो फोडून बघायचा की त्याच्या दोन डाळी होतात का, एक आहे. यावर सुद्धा क्लासिफिकेशन आधारित आहे. हा जो क्लासिफिकेशनचा बेस आहे तो आयक्लर या सायंटिस्टने 1883 म्हणजे 1883 मध्ये डिस्कवर केलं. प्लांट्सचं आता क्लासिफिकेशन काय शॉर्ट मध्ये बघू आपण. प्लांट्सचे दोन गट पाडलेत, क्रिप्टोग्राम्स अँड फॅनोरोग्राम्स. क्रिप्टो खरं तर शब्दाचा शब्दशः अर्थ असा होईल की सरपटणारे म्हणजे जमिनीच्या लगत एकदम वाढणारे, पण शब्दशः त्याचा पूर्ण अर्थ तसा नाही. दुसरा आहे फॅनोरोग्राम्स. फॅनो मीन्स फ्लावर म्हणजे फूल आहे का आणि फूल नाही. फूल असेल तर फॅनोरोग्राम्स, फूल नसेल तर क्रिप्टोग्राम्स. म्हणजे ज्याला फुलं येत नाहीत अशा वनस्पती या सगळ्या फॅनोग्राम्स, ज्यांना फुलं येत नाहीत या सगळ्या वनस्पती क्रिप्टोग्राम्स मध्ये येतात. त्याचे पुन्हा तीन गट पाडलेत, हॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. तीन गट फुलं न येणाऱ्या म्हणजे अपुष्प वनस्पतीचे तीन गट पाडलेत, हॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. फॅनोग्राम्सचे दोन गट पाडलेत, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. तर जिम्नॉस मीन्स नेकेड, स्पर्म्स इथं बिया असा लक्षात. ज्यांच्या बिया उघड्याच आहेत म्हणजे फळ, आपल्याला माहिती आहे की बिया फळाच्या आतमध्ये असतात, परंतु इतर काही अशा वनस्पतींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल की ज्यांच्या अशा बिया उघड्याच असतात, त्यांना वरून काही झाकलेलंच नसतं. नेकेड म्हणजे कपडे न घातलेले. द सीड्स आर नेकेड, देन द प्लांट्स आर कॉल्ड जिम्नोस्पर्म्स. अँजिओस्पर्म्स आवरण असतं, त्याच्यावर कव्हर असतं. त्या मग त्याचे पुन्हा दोन गट पाडलेले आहेत की बी आहेत, झाकलेले आहेत, पण फोडल्यावर त्या बीची एक डाळ होती का दोन डाळी. एक होत असेल मोनो
कॉट, कॉटिलिडॉन म्हणजे भाग, अँड डायकॉट, डायकॉटिलिडॉन. डाळी वगैरे सगळ्या डायकॉटमध्ये येतात आणि तृणधान्य आपण गहू बाजरी वगैरे हे सगळं मोनोकॉटमध्ये येतं. नाव वी विल स्टार्ट विथ फर्स्ट ग्रुप, दॅट इज थॅलोफायटा. क्रिप्टोगॅम्स मधला पहिला थॅलोफायटा. आता हा थॅलोफायटा म्हणजे काय? थॅलस म्हणजे बॉडी, की ज्याच्यामध्ये फक्त खोडासारखा भाग आहे, किंवा थॅलोफायटा म्हणजे बॉडी, इतर अवयव त्याला नसतात, फूल पान वगैरे हे सगळे थॅलोफायटामध्ये येतात. अशा वनस्पती कधी बघितलीत का? त्याला फूल नाही, पान नाही, काहीच नाही, पण वनस्पती आहे, हिरवी. आता इथं बघा, इथे एक डबकं दिसतं आणि पुढच्या बाजूला थोडासा हिरवा हिरवा भाग दिसतो तुम्हाला, तर तिथं मला वाटतं शेवाळ वाढायला लागलेला आहे, बरोबर. तर त्यातला थोडासा भाग जर घेऊन आपण मायक्रोस्कोपमध्ये बघितला, तर झूम केलं तर आपल्याला काय दिसतं बघा, की मधल्या बाजूला मध्ये एक असा धाग्यासारखा भाग मोठा झालेला दिसतो आणि त्याच्यात जिगजॉग सारखं किंवा इंग्रजीतल्या डब्ल्यू अक्षरासारखं हिरवे हिरवे धागे दिसतात. ते हिरवा रंग आहे तो क्लोरोप्लास्ट आहे. आणि या वनस्पतीला म्हणतात, काय म्हणतात? स्पायरोगायरा. आपण शैवाल म्हणतो किंवा आपल्या बोलीभाषेत शेवाळ म्हणतो. आणि ते सगळे धागे धागे असतात, हाताला एकदम असं बुळबुळीत लागतं, तेच ते हे शैवाल म्हणजे स्पायरोगायरा. आणि हे आहे थॅलोफायटा मधला पार्ट, पहिला भाग, पहिली वनस्पती आपल्या ओळखीची. आता हे डिव्हिजन थॅलोफायटा आहे, याची वैशिष्ट्य काय आहेत बघू आपण. दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. शेवाळ मुख्यतः पाण्यात असतं. हा शेवाळचा गट म्हणून आपण लक्षात ठेवू. थॅलोफायटा की ज्याला फक्त बॉडी असते, त्यामध्ये लिव्स वगैरे काही नसतं. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लिव्स अँड फ्लावर. हे भाग याच्यामध्ये स्पेशल असे नसतात. ठीक आहे. दे आर ॲटोट्रॉफिक ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. मेनली क्लोरोफिल याच्यामध्ये असतं म्हणून ते ॲटोट्रॉपिक आहेत. ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. अँड दे आर कॉल्ड अल्गी. अल्गी म्हणजे शेवाळ. आणि ह्या सगळ्याच वनस्पतींना जनरली अल्गी म्हणतो आपण, शेवाळ. अल्गी शो ग्रेट डायव्हर्सिटी. आता अल्गी म्हणजे शेवाळ म्हटलं एकच प्रकारचं शेवाळ नसतं बरं का, त्याच्यामध्ये खूप व्हरायटी असते. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता असते. दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. म्हणजे एक पेशीय सुद्धा शेवाळ असतं बरं का, किंवा बहुपेशीय सुद्धा शेवाळ असतं. अँड दे आर मायक्रोस्कोपिक म्हणजे आपल्याला मायक्रोस्कोप मधून बघावं लागतं. ऑर समटाइम्स दे आर लार्ज म्हणजे जे युनिसेल्युलर शेवाळ आहेत त्याला आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये बघावं लागतं. एक्झाम्पल्स ऑफ अल्गी. आता त्याची उदाहरणं आपण बघूया. स्पायरोगायरा, जसं मगाशीच सांगितलं, इथं आपल्याला दिसतो स्पायरोगायरा आहे. देन युलोथ्रिक्स, ते जे असं लांब दांड्यासारखं असतं आणि त्याच्यामध्ये हरिद्र लवक असतं, क्लोरोफिल. अल्वा हे स्पंज सारखं पण हिरवा हिरवा कागद असावा असं असतं. त्यानंतर सर्गॅसम पुढं आहे, ते असं एकदम असं लहान लहान तंतू वाढल्यासारखे झाडूसारखे आपल्याला दिसतात. घरात झाडाचा झाडू असतो ना, त्याच्यासारखं पण शेवाळामधला हा प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रूट, स्टेम वगैरे असलं काही प्रकार बघायला मिळत नाही, म्हणून त्यांना अल्गी म्हणतो. आणि थॅलोफायटा हा अल्गीचा ग्रुप आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये तुम्ही भिंतीवर अशी हिरवी वनस्पती पाहिली असेल, आपल्याला वाटतं की हे शेवाळच आहे, परंतु हे शेवाळ नसतं बरं का. मग काय असतं तर ही मॉस नावाची एक वनस्पती आहे आणि ती ब्रायोफायटा या डिव्हिजनमध्ये येते. तर ह्या ब्रायोफायटाची काय वैशिष्ट्य आहेत ते बघू आपण. धिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन म्हणजे दोन्हीकडे राहणारे. बिकॉज दे ग्रीव इन मॉइस्ट सॉइल बट दे नीड वॉटर फॉर देअर रिप्रोडक्शन. म्हणजे कसं, ओल्या मातीत राहतात म्हणजे जमिनीवर असतात, परंतु रिप्रोडक्शनसाठी त्यांना पाण्याची आवश्यकता पडते, म्हणून त्यांना ॲम्फिबियन्स म्हणतात. आपल्याला ॲम्फिबियन एक प्राणी माहिती होता, कोण? फ्रॉग. बरोबर. फ्रॉग जमिनीवर राहतो आणि पाण्यातही राहतो. म्हणजे बेडूक हा उभयचर प्राणी आहे, कारण तो दोन्हीकडे राहतो. तशी ही मॉस नावाची जी वनस्पती आहे
ती दोन्हीकडे राहते, जमिनीवर राहते आणि पाण्यातही राहते. दीज प्लांट्स आर थॅलॉइड. आता यांचं जर शरीर आहे तर त्याच्यामध्ये थॅलस म्हणजे बॉडी थोडासा एक पार्ट असतो रिप्रोडक्शनच्या वेळेला, त्याला थॅलस म्हणजे बॉडी, आणि तो दीज प्लांट्स आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ॲटोट्रॉपिक. म्हणजे काय तर यांची शरीर आहे ते थोडंसं त्यामध्ये थॅलस हा एक पार्ट असतो, मल्टीसेल्युलर अनेक पेशीपासून बनलेले आहे, अँड दे आर ॲटोट्रॉपिक. आता हिरवा असल्यामुळं साहजिकच ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे कंटेन्स क्लोरोफिल हence they can produce their own food, so are called as autotrophic. Now how they reproduce? Reproduction of Bryophyta. They reproduce by spores formation. आता इथं तुम्हाला दिसतं बघा की जी मॉस आहे ती झूम करून इथं आपल्याला दाखवलेली आहे, आणि त्याच्यात वरच्या बाजूला असे काहीतरी छोटे 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 गोळे दिसतात, ते म्हणजे स्पोर्स. तुम्ही सुद्धा भिंतीवर जर ही वनस्पती कधी दिसली तर अगदी जवळून बारकाईने निरीक्षण केले तर तुम्ही स्पोर्स नक्कीच पाहू शकाल. द स्ट्रक्चर ऑफ द बॉडी इज फ्लॅट. आता यांचं शरीर असं चपटं असतं, रिबन लाईक. रिबन एखादी फीत त्याच्यासारखं असं चपटं असतं. विदाउट रूट, स्टेम अँड लिव्ज. याला रूट्स नसतात, स्टेम्स नसतं आणि लिव्ज नसतं. तर स्टेम सारखा पार्ट असतो पण ते खरं स्टेम नसतं. इन्स्टेड दे हॅव स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझॉइड्स. मुळासारखा जो भाग असतो त्याला रायझॉइड्स म्हणतात. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. यांना अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी स्पेशल विशिष्ट अशी कोणती. एक्झाम्पल्स ऑफ ब्रायोफाइट्स कोणते आहे त्याची उदाहरणं तर मॉस. मॉस आहे, त्याला फ्युनेरिया सायंटिफिक नेम आहे. नेक्स्ट मर्चेंटिया, अँथोसिरॉस, रिसिया. नाउ वी विल सी नेक्स्ट टाइप दॅट इज टेरिडोफायटा. टेरिडोफायटा मित्रांनो, बागेत वगैरे गेल्यावर अशा प्रकारची वनस्पती तुम्ही पाहिली असेल की जी फक्त शोभेच्या उपयोगाची असते, म्हणजे ऑर्नामेंटल प्लांट आहे. त्याला काय म्हणतात आपण मराठीत म्हणतो नेचे. ग्रीकमध्ये टेरिडो म्हणजे फर्न, आणि त्याच्या नावावरून या ग्रुपला नाव पडलेलं आहे टेरिडोफायटा, म्हणजे सगळे फर्न्स यामध्ये येतात. प्लांट्स ऑफ धिस ग्रुप आर वेल डेव्हलप्ड. व्यवस्थित त्यांची वाढ झालेली असते. दे कंटेन्स रूट्स, स्टेम अँड लिव्ज. त्यांना खोड असतं, पानं असतात, मुळं सुद्धा असतात. इथं आपल्याला फिगरमध्ये दिसतं बघा. दे हॅव सेपरेट टिश्यू ऑफ कंडक्शन फॉर फूड अँड वॉटर. म्हणजे त्याला कंडक्शन, पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी त्यांना खास झायलेम आणि फ्लोएमची रचना असते. जवळजवळ ही सगळी पूर्ण वनस्पती आहे, बरोबर पूर्ण डेव्हलप आहे असं म्हणायला पाहिजे. परंतु असा प्रॉब्लेम आहे बघा. काय प्रॉब्लेम आहे? दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स. याला फुलं आणि फळं येत नाहीत. फर्न म्हणजे नेचे या वनस्पतीमध्ये काय आहे बघा, स्टेम आहे, लीव्स आहेत, रूट्स आहेत, बट दे डू नॉट कंटेन, दे डू नॉट बिअर फ्लावर अँड फ्रूट्स. देन हाऊ डज दे रिप्रोड्यूस. मग आता यांचं रिप्रोडक्शन कसं होतं? टेरिडोफाइट्स रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स. हे सुद्धा स्पोर फॉर्मेशनच यांचं रिप्रोडक्शन होतं. स्पोर्स आता असतात कुठं बघा. द स्पोर्स आर फॉर्म अलॉंग द बॅक साइड और पोस्टेरियर सरफेस ऑफ द लीव्स. त्यांची जी पानं आहेत त्याच्या पाठीमागच्या बाजूला, म्हणजे फर्नचं जर किंवा नेचरचं पान असं उलटं करून बघितलं तर पाठीमागच्या बाजूला आपल्याला त्याच्यावर असे लहान 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 तपकिरी आणि टोळसर असे गोळे दिसतात. त्यामध्ये आपल्याला स्पोर्स फॉर्मेशन झालेलं दिसतं. एक्झाम्पल्स ऑफ टेरिडोफाइट्स. टेरिडोफाइटची उदाहरणं काय आहेत बघा. तर पहिला आहे नेफ्रोलेपिस. सायंटिफिक फर्नचं नाव आहे नेफ्रोलेपिस, म्हणजे आपण ज्याला नेचे म्हणतो ते नेफ्रोलेपिस. सेकंड मार्शेलिया. ही थोडीशी मेथीच्या पानासारखी दिसणारी जी वनस्पती आहे, 4-4 पानांचा ग्रुप असतो,
तिचं नाव आहे मार्शेलिया. नेक्स्ट टेरिस, हे सुद्धा नेच्यासारखंच आहे पण पानं थोडी लांबट असतात. नेक्स्ट इज इक्विसेप्टम, हे असं पोकळ पण अशा नळ्या नळ्या वाटल्यासारखं असतं. पूर्वीच्या काळात बरू वगैरे आपण म्हणत होतो त्याच्यासारखी ही वनस्पती आहे. ॲडॅन्टियम ही त्यानंतरची वनस्पती आहे. एक्झाम्पल ॲडॅन्टियम, सिलेजनेला अँड लास्ट वन इज लायकोपोडियम. तर मित्रांनो इथं आपण थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज लाईक धिस. नमस्कार.